धन्यवाद सर. सर्वात पहिले ज्यावेळेस आन्सर की आली होती फेब्रुवारीमध्ये, मला वाटतं पहिल्या आठवड्यात आली ह्या 2023च्या एक्झामची. सर्वात पहिला म्हणजे जे स्टुडंट होता विचारण्यासाठी सरांकडे मी आलेलो होतो. मी ते फॉर्म भरला आणि एक्साइटमेंट होती आणि भीती पण होती मनामध्ये, कारण मार्क्स आलेले होते त्या पटीमध्ये. मात्र एक गोष्ट होती की गेल्या वर्षी माझं इंटरव्ह्यूला देखील सिलेक्शन झालेलं नव्हतं, माझ्या कास्टमधून देखील झालेलं नव्हतं. म्हणजे ते लिस्टच्या ऑलरेडी कट ऑफच होतो मी म्हणायचं त्यावेळेस, माझा कट ऑफच नव्हता आलेला त्यावेळेस. आणि यावेळेस हे एवढं मोठं यश येणं म्हणजे एक हार्डवर्क तर होतंच, पण एक कुठंतरी एक थोडासा लक फॅक्टर पण यावेळेस होता म्हणायचं. की एकच DCची जागा असेल कदाचित ठेवलेली माझ्यासाठी, की ही स्पेशल ॲड तुझ्यासाठीच आहे आणि आता घेऊन जा बाबा, हे पहिलंच येऊन घेऊन जा. कारण गेल्या वेळेस मोठी ॲड होती आणि खूप प्रयत्न केला होता, माझा पहिला अटेम्प्ट होता गेल्या वेळेस. पण मात्र त्यावेळेस जमलं नाही मला. माझं मेन्सपर्यंत गेलो मी, पण एक 8-9 मार्कनी माझा स्कोअर कमी पडलेला होता. मात्र एकच मला म्हणायचं की आता तुमचा फॉर्मॅट तुम्ही डिस्क्रिप्टिव्हसाठी तयारी करतात, पण डेडिकेशन तर कुठल्या पण एक्झामला तेवढंच लागणार आहे आपल्याला, आपलं डिस्क्रिप्टिव्ह असो किंवा आपली MCQ पॅटर्न असो. मात्र एक गोष्ट मला सांगायची की तुम्ही मला वैयक्तिकरित्या जाणवलेलं की प्रामाणिकपणाला तोड नाही या जगामध्ये. तुम्ही तुमच्या कामावरती तुम्ही जोपर्यंत प्रामाणिक राहत नाही, आणि जर जो मुलगा असेल प्रामाणिक तर त्याला यश मिळणारच आहे. आज पहिला अटेम्प्ट नसला तर ठीक आहे बाबा, माझं यावेळेस नाव नाही आलेलं, नंतरचा माझा चान्स आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला की हार्डवर्क करा, सोबतच आपल्या फॅमिलीला देखील टाईम द्या. कारण विशेषतः सर्वात जास्त आनंद तर तुमच्या आईवडिलांनाच होणार आहे आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, ही गोष्ट आहे. सोबतच आपण एक असं मशीन टाईप पण होता कामा नये या सर्व प्रोसेसमध्ये. आपण करत असताना आपल्या मित्रांना देखील आपण एक थोडंसं अभ्यास आपला झाला पूर्ण, आपण दिवसाचे काही दिले तर आपण एक थोडंसं त्या व्यतिरिक्त देखील गप्पा मारलं शिकलं पाहिजे आपल्या मित्रांसोबत. की कंटिन्यू आपण तीच थॉट प्रोसेस असेल तर कधीतरी ते आपण एक सर्कलमध्ये स्वतःच गुंतून जातो, की आपला कंटिन्यू तोच विचार की ही मला पोस्ट नाही भेटली तर काय होईल माझं. परत नंतर माझा प्लॅन B असला तरी पण माणसं खूप सारे कन्फ्यूज होतात की नाही आता मला त्याच्याकडे पण वळणं पुन्हा शक्य आहे का. म्हणजे ते यश मिळवत असताना आपल्याला ते अपयश याची सारखी भीती असते आणि ते असायला पण पाहिजे प्रत्येक व्यक्तीकडे. मात्र पण त्याच्यात ओव्हरकम करण्याचं मला एकच मी सांगेल की तुम्ही अभ्यासच करा फक्त. ते विचार करू नका की पोस्ट एकच आहे किंवा 2च आहे किंवा मी एवढ्या क्राऊडमध्ये अभ्यास करायलो माझं होईल की नाही. आता माझं वैयक्तिकरित्या मी सेल्फ प्रिपरेशन केलेलं होतं. मॉकसाठी मला सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मी ज्यावेळेस पहिल्या वेळेस आलो त्यावेळेस सरांनी मला पूर्ण प्रोफाईल डिस्कशन करून दिलेलं होतं. त्या पद्धतीने मी पुन्हा ते कार्य केलं आणि सरांची माझी फील्ड एकच आहे. मी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड इथून मी पासआउट झालेलो आहे. तर त्या पद्धतीने इंटरव्ह्यू देखील एक महत्त्वाचा टप्पा होता, कारण इंटरव्ह्यूमधले मार्कच तुमचे तुमची पोस्ट डिसाईड करतात. सेकंड येणं किंवा फर्स्ट येणं हे तुमच्या इंटरव्ह्यूवरतीच असतं, कारण खूप कमी मार्जिनने. मला वाटतं हे तुमच्या रायटिंगमध्ये देखील हे असं असू शकतं, त्याबद्दल मला कल्पना नाही. मात्र हे एकच फॉर्मॅट आहे जवळपास सर्व गोष्टीसाठी. तर मला वाटतं की ती एक बरीचशी लीड होती, मात्र तिथून पण आपल्याला एक आपली फाईट संपलेली नसते की शेवटचे 100 मार्क देखील आपल्याला मॅटर करतात. मला एवढंच सांगायचं की भीती मनात वाटणं स्वाभाविक आहे आजच्या घडीला, कारण आज आपण ट्राय करतो. आता मला तर वैयक्तिकरित्या आता तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात आता चेहरे बघूनच कळतं की आपण सुरुवात करायलेलो आहेत. आपण पूर्ण बेसिकपासून सुरुवात करतो. आपण ते 6वी ते 7वीचे पुस्तक वाचतो, 10वीपर्यंतचे वाचतो. परत आपल्याला NCERTसाठी रिव्हिजन करावं लागतं. एखादा प्राचीन भारतचा एखादा असा खोचक प्रश्न पडतो आपल्याला प्रीमध्ये, की अक्षरशः आपल्याला वाटतं की कुठल्या पुस्तकातून आला आहे, मात्र कुठंतरी ते लाईनमध्ये दिलेलं असणार किंवा त्याच्यावरती आपल्याला ॲड ऑन करण्याची गरज असते नंतर. तर या सर्व गोष्टी मी देखील केलेल्या आहेत. पण याच्यामध्ये एकच की आपला सिलेबस जर पूर्ण होत असेल तर आपल्याला भीती वाटण्याची गरज नाही, कारण शेवटी आपली फाईट ही फक्त आपल्या स्वतःशी राहू द्या आणि आपल्या परीक्षेशी राहू द्या. आता आपण सहकारी म्हणून बसलेले आहेत तुम्ही इथं सोबत सर्वजण. मी क्लासमध्ये बसलेलो नाही, मात्र तुम्ही आता बसल्याच्यानंतर काही जणांचं मुलांचं असतं की हा मुलगा माझ्यापेक्षा जास्त पुढं आहे किंवा एक आपल्याला कमीपणाची भावना येते. मात्र कमीपणाची भावना राहू देऊ नका, आपल्या गोष्टी शेअर करत जा एक शेजारच्या व्यक्तीसाठी, किंवा त्यांचे पण इनपुट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. कदाचित आजच चुका झाल्या तर आपण सुधारू शकता मेन्समध्ये आपल्या एक्झाममध्ये. आज चुका झाल्या तरी ठीक आहे, आणि चूक न होता कोणीच समोर जाणार नाही मला एवढं वाटतं. कारण चूक झाली तेव्हाच मला कळालं की अरे मी तर ह्या परीक्षेच्या इंटरव्ह्यूला देखील क्वालिफाय नाही. म्हणजे ते मी पुन्हा नंतर दुसऱ्या दिवसापासून पेटून उठलो होतो की नाही म्हणलं आता ॲड छोटी असो मोठी असो आता ते मॅटर करत नाही, मला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे फक्त, एवढं लक्षात घ्या.
आणि तुम्ही ती ऑटोमॅटिक ती प्रोसिजर पार होणार आहेत तुम्ही एक दिवस. कारण तुम्ही फक्त तुमच्या कामावरती निष्ठा ठेवा आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी देखील सर आहेत. कारण आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला छोट्यातल्या छोट्या गोष्टी देखील तुम्ही सरांना शेअर करत जा, या गोष्टी माझ्या चुकलेल्या आहेत किंवा तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्याचा त्याचा चान्स असेल. कारण आजच्या चुका उद्या आपल्याला एक हिस्ट्री बनून जाणार आहेत. आपण येणाऱ्या व्यक्तीला देखील आपण सांगू शकतो. कारण खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की निगेटिव्हिटी पसरत असते की नाही MPSCमध्ये कुणाचं होत नाही, ग्रामीण भागामधलं गेलं तुला काय, त्यासाठी कॉन्व्हेंटचं स्कूल लागतो, हे लागतो ते लागतो. तर मला वाटतं की एक जाणीव जर निर्माण झाली आपल्या मनामध्ये, प्रत्येक गोष्ट मी करू शकतो बाबा, आणि ते होते. कधी होते? ज्यावेळेस तुम्ही एक 4-5 महिने तुमचा अभ्यास केलेला असतो आणि तुम्हाला गोष्टी समजायला सुरुवात होतात, त्यावेळेस तुम्हाला जाणीव नक्की निर्माण होणार आहे. मात्र मग ते कुठल्या पण कोपऱ्यात असा, तुम्ही महाराष्ट्राच्या असा, देशाच्या असा, मात्र तुम्हाला ती जाणीव एकदा निर्माण झाली ना, मग सोडू नका. पहिला अटेम्प्ट तुमचा फेल जरी गेला तरी चालेल. मात्र जाणीव आहे ना की मी अरे बाबा मी पुढच्या लिस्टमध्ये दिसणारच आहे 100%. ही गोष्ट तेवढी फक्त लक्षात ठेवा. आता मी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नबद्दल एवढं तुम्हाला मार्गदर्शन करू शकणार नाही. मात्र हे जे एक बॅकग्राऊंड आहे ते प्रत्येक परीक्षेसाठी सेम फेस करतो प्रत्येक विद्यार्थी. तर मला तेवढंच सांगायचं या माध्यमातून, कॉन्फिडन्स राहू द्या आणि जे वर्क करायला त्याच्याबद्दल फुल्ली डेडिकेशन राहा. फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करा, मित्रांना देखील टाईम द्या. आणि मशीन म्हणून आपल्यावरती बर्डन आहे असं करू नका. आपल्याला काहीतरी मिळवायचं असं करा. गमवण्यासाठी काही नाही आपल्याकडं. कारण आपण काही पोस्ट घेऊन बसलेले नाहीत आता इथं सगळं, की माझा एक अटेम्प्ट फेल गेला तर मला डेप्युटी कलेक्टर होती, मला कलेक्टर होती आणि उद्या माझी पोस्ट काढून घेणार आहेत. ही भीती वाटू देऊ नका. कारण आज उमेदीचे वर्ष आहेत. आज जर तुम्ही भिलात तर नंतर आयुष्यामध्ये तर खूप सारे मोठे डिसिजन तुम्हाला घ्यावे लागणार आहेत इंडिव्हिज्युअली. आज तरी आईवडील तुमच्या प्लॅन बी साठी विचार करतात किंवा तुमचे शिक्षक विचार करतात, तुम्हाला गाईड करतात. उद्या तुम्ही समाजात वावरत असताना ज्यावेळेस आपण पालक होऊ कुणाचे, तर त्यावेळेस आपल्याला ते एकाएकी या गोष्टी डील करता येणार नाहीत. मला असं वाटतं ही प्रोसिजर तुम्हाला शिकवते, पण विशेषतः डिसिजन मेकिंग, स्वतःच्या गोष्टीवरती ठाम राहणं आणि आपण सेल्फ मोटिवेटेड राहणं, ह्या गोष्टी. आणि मला वाटतं की एक अधिकारी होण्यासाठी मार्ग खडतरच आहे, मात्र माणसंच अधिकारी होतात. मी पण एक माणूसच तुमच्यासमोर उभारलेलो. त्यामुळे निश्चितच तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि तुम्ही चांगला अभ्यास करा. पुढच्या वेळेस इथून तुमची लिस्टमध्ये नाव असेल या पद्धतीने विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तुमची तयारी कोणत्या स्टेजवरती आहे, एक थोडंसं स्वतः इंट्रोस्पेक्ट करा. कारण समजा तुम्ही आता हा प्री जर तुम्ही ग्रँटेड धरलेला असेल की माझी प्री निघून जाईल, तर मला वाटतं की आपल्याला पोस्ट जर तुमची MPSCची ड्रीम असेल पोस्ट, की त्या पोस्टसाठी तुम्ही ट्राय करतात यावेळेस होईल, तर मला वाटतं की सर 4-5 महिन्याचा टाईम भेटतो नंतर आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. मला असं वाटतं कारण तुम्ही आता एखादा जरी आता हा ऑक्टोबरचा महिना सुरू आहे आणि डिसेंबरला तुमची 1 तारखेला आहे, तर त्यावेळेस आता तुम्ही कोर क्वालिटी वगैरे चांगल्या पद्धतीने करा. कारण नंतर तुम्हाला टाईम भेटत नाही. आणि जो स्कोरिंगचा विषय आहे, समजा तुम्ही कोर क्वालिटी केले किंवा अर्थशास्त्र असेल, तुम्ही एक 15-15 दिवस दिले त्याला चांगल्या पद्धतीने आणि नंतर जर तुम्ही प्रीचा अभ्यास केला, तर मला वाटतं की मग नंतर तुम्हाला तो टाईम इकडे वापरता येईल. आणि असं नाही की पहिल्या अटेम्प्टमध्ये पण लागलेले आहेत ना आता, तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि पुन्हा 4-5 महिन्याचा जो टाईम भेटणार आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲडजस्टमेंट टाईम करू शकता. आणि निश्चितच आता जर तुमचा त्या ट्रॅकवरती अभ्यास असेल की माझी प्री निघणार आहे, तर तुम्ही 100% ट्राय करा त्या गोष्टीसाठी. सर इंटरव्ह्यूच्या वेळेस माझं बर्डन म्हणजे अक्षरशः मी धावत पळत होतो त्या दिवशी. कारण तिथे डॉक्युमेंट चेक करत असताना मला खूप प्रॉब्लेम झाला काही गोष्टीचा. तर एक झेरॉक्स राहिली होती माझी, तर त्याच्यासाठी मला पळावं लागलं. आणि ऑन द स्पॉट ज्यावेळेस मी ती त्यांना जमा केली त्यावेळेसच मला टोकन हातात दिलं त्यांनी. म्हणजे मला माझी ड्रेसिंगसुद्धा बघण्यासाठी टाईम भेटलेला नव्हता. आणि लगेचच एक मुलगा आला की चला म्हणले तुमचा आला इंटरव्ह्यू. तिथे गेलो, बसतो की लगेचच मला आतमध्ये बोलवलं. म्हणजे असं गोष्ट होती. तर ते थोडं डिस्टर्ब झालेलो होतो मी. माझा इंटरव्ह्यूचा स्कोअर असं पार आलेला आहे, 62 मार्क आलेले आहेत मला. तुम्ही पहिल्या असं लिस्टमध्ये दिसून येईल तुम्हाला 62 मार्क आहेत मला. पण एक 70ची तयारी होती माझी. पण मला वाटतं की तुम्हाला त्या सर्व गोष्टी तुम्ही मॅनेज केल्या तर चांगल्या पद्धतीने पडू शकतो. म्हणजे तुम्ही तुमचं डिग्रीचं वगैरे, आता खूप जण ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन होतं त्याच्यानंतर थोडासा गॅप पडलेला असतो तुमचा. आणि प्रत्येक जणांना असं वाटतं की माझं ते थोडंसं वॉशआउट होऊन गेले. तर मला एक वाटतं की डिग्रीला तुम्हाला थरोली नॉलेज घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त आजपासून अशा काही गोष्टी फक्त लक्षात ठेवा की ते जर उत्तर आताच तयार केले तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटनं, की बाबा तुम्हाला प्रशासनात काय यायचं आहे, बरं तुमच्या डिग्रीचा इकडे काय उपयोग आहे. आणि या गोष्टी कशा असतात, हे एक पूर्ण असे काही छोटे कॉमन सेन्सचे आपल्याला प्रश्न वाटतात ज्यावेळेस आपण कोणाचा मॉक इंटरव्ह्यू पाहतो. पण आपल्याला ज्यावेळेस आपल्याला ऑन द स्पॉट विचारतात त्यावेळेस आपल्याला उत्तर सुचत नाही. कारण त्यांनी ते तसे वेगवेगळ्या अँगलनी तयार केलेले असतात. त्यांचा विचारण्याचा अँगल वेगळा असतो, मग त्या अँगलनुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे.
तर मला वाटतं की हे आतापासून एक बॅक ऑफ द माइंड 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये तुम्ही एखादा क्वेश्चन जरी तयार केला, समजा तुमचं बॅकग्राऊंड कोणतं आहे, तर एका कॉमन मॅनला जे प्रश्न पडतात, आता माझं BMS झालेलं होतं, तर आता प्रत्येकाला पडतं की बाबा BMS डॉक्टर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस का करतात, मग तुम्हाला अधिकार दिलेला आहे का, मग कॉमन मॅनचं आहे ना. मग तुमच्या तर पॅथीला म्हणजे तुमची पॅथी आहे, ट्रीटमेंट आहे, पण मात्र थोडंसं टाईम कन्झ्युमिंग का आहे, अशा पद्धतीचे जे कॉमनचे प्रश्न असतात ते प्रत्येक एका फील्डचे असतात तुमच्या. तर त्याची माहिती घेण्याचं थोडंसं स्टार्ट करायचं आणि आपलं म्हणजे वरवरती करायचं. आपल्याला खूप खोलात नाही की तुम्हाला ते सिलेबसच्या मध्ये घुसून विचारणार नाहीत की हा पॉईंट कुठला होता तो. तर तुम्हाला ते एक ॲनालिटिकल पण पाहिजे तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कलिगशी तुम्ही चर्चा करतात त्यावेळेस तुम्हाला त्या स्किल डेव्हलप होऊन जातात. आणि बेस्ट वे इंटरव्ह्यूसाठी पण तुम्ही सर्व पॉईंट्स कव्हर केले पाहिजेत. फक्त तुम्हाला प्रेशर येण्याची गरज नाही आहे. प्रेशर घेऊ नका, ते इंटरव्ह्यूचं आवाजवी प्रेशर घेऊ नका, कारण नंतर तुम्हाला टाईम भेटणार पण आहे. मात्र आतापासूनच त्या गोष्टी आपल्या क्लिअर असल्या तर नंतर तो तुमचा 70% मला वाटतं की तो ओपिनियन बेस तुमचा पार्ट होऊन जाणार आहे.